माझ्या मित्राला बाबांचे रूपखेळ हे काही कालपर्यंत कळेना. ते कळण्यासाठी त्याने जेव्हा श्री रामकृष्ण परमहंस, श्री भास्करानंद सरस्वती व त्रेलंग स्वामी इत्यादी महान सत्पुरुषचे थोड्या वर्षापूर्वी हयात होते यांची बंगाली भाषेत लिहिलेली चरित्रे वाचली, तेव्हा त्याला श्री साई महाराजांच्या अगाध लीलेविषयी साधारण कल्पना येऊ लागली व सर्व तऱ्हेचे विकल्प नाहीसे झाले. प्रार्थना समाजाच्या अनुभवी एकतर्फी व एकेखोर शिकवणीने 15व्या वर्षापासून ते 25व्या वर्षापर्यंत मनात बसलेल्या परमेश्वर अवतार घेत नसतो या भावनेचा लोप झाला. परमेश्वर जर सर्व शक्तिमान तर त्याला भक्तांसाठी अवतार घेणे अशक्य का? जर सर्वव्यापी तर तो प्रत्येकाच्या अंतर्यामी का नसावा? जर अंतर्यामी आहे तर भक्ताला आत्मसाक्षात्कार होऊन ईश्वर पदापर्यंत का पोहोचता येऊ नये? जर आधुनिक संतांच्या प्रत्यक्ष अनुभवलेल्या गोष्टी खऱ्या तर जुन्या संतांच्या त्याच तऱ्हेच्या सर्व गोष्टी भाकड कथा व अतिशयोक्तीच्या का? मित्राचे आध्यात्मिक अध्ययन फारच स्वल्प, कारण तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत रावणारा निब्बल मजूर तरी पण महाभारताचे चिपळूणकरांचे मराठी भाषांतर, नाथांचे भागवत व भावार्थ रामायण या ग्रंथाच्या वाचनाने उपनिषदांचा मथितार्थ व बाबांचा उपदेश व शिकवणी यांचा त्याला उलगडा होऊ लागला. सन 1917च्या दसऱ्यानंतर माझा मित्र बाबांचे दर्शन घेऊन मुंबईस येऊन नोकरीवर दाखल झाला. त्याच दिवशी त्याच्या कारखान्याच्या मालकाचा मुलगा त्याला म्हणाला की त्याच्या वडिलांचे पत्र नाशिकहून आले आहे. तर मित्राने ताबडतोब शिर्डीत जाऊन बाबांपासून प्रत्यक्ष खुलासा घ्यावा की त्याने नाशिकला राहावे की मुंबईत जावे अथवा शिर्डीस बाबांच्या दर्शनास यावे. त्या गृहस्थाला क्षयाची भावना होऊन त्याची स्थिती फारच बिघडली होती. त्याच्या कुटुंबातील मनुष्याची इच्छा ही की मुंबईस औषधोपचार होऊन तब्येत सुधरेल. त्याची स्वतःची इच्छा ही की शिर्डीस बाबांच्या दर्शनास जावे. हे वडिलांचे पत्र संध्याकाळी 5:15 दरम्यान आले. मित्र म्हणाला, मी आजच शिर्डीहून आलो आहे. दीक्षित तेथे आहेतच, तर त्यांना पत्र पाठवून खुलासा मागवूया. मुलगा म्हणाला की वडिलांची खास ही इच्छा आहे की मित्राने शिर्डीत जाऊन बाबांपासून प्रत्यक्ष खुलासा घ्यावा. त्यावेळी तो शेठच्या मुलाला बोलवला. पहा, आपण इकडे गोष्टी करीत आहोत, त्या सर्व बाबांना तिकडे शिर्डीस कळत आहेत. असो तुमच्या वडिलांची इच्छा म्हणून मी आज रात्रीच्या गाडीने जातो. त्याप्रमाणे त्या रात्री कुटुंबासहित तो निघाला. इकडे त्याच दिवशी संध्याकाळी 5:15 वाजता शिर्डीच्या मशिदीत दीक्षित वगैरे 30-40 सद्गृहस्थ बाबांची सेवा करीत असता बाबा एकेकी म्हणाले, काय बाबासाहेब, काय काय गोष्टी चालल्या आहेत? पुन्हा काय विचार आहे? पुन्हा बरे बाबा. दुसरी दिवशी सकाळी 9-10 वाजता मित्र श्रीच्या पुढे हजर होताच बाबा म्हणाले, आलास? बरे झाले काका, म्हणजे दीक्षितांस. कालच संध्याकाळी आपण यांच्या गोष्टी काढल्या होत्या नाही? हे ऐकताच मित्राच्या गळा गहीवरून आला व विश्वासयुक्त बोलला, बाबा कसे तोडून घरतात हे सर्वांच्या दिग्दर्शनास आले. पुढे शेठच्या दुखण्याविषयी व शिर्डीस येण्याविषयी विचारता बाबा म्हणाले, मुंबई जाऊ नको, त्याला तेथेच नाशिकास राहू दे. ती लय चांगली जागा आहे. त्याला शांत राहू दे. कोणी त्रास देऊ नका. तिकडे याचं बरं होईल. आपल्या पायी चालला येईल. शेठची पुढे तब्येत बरीच बिघडली. तो गृहस्थ कोट्याधीश, शिकलेला, सवरलेला,
विलायतेचा प्रवास करून आलेला, पण बाबांच्या बोलांचा खरा अर्थ स्वतः समजला. मन स्वस्थ करून ठेवले. मृत्यू जवळ आलेला पाहून मुले माणसे रडू लागली. त्यांना शांतपण स्वस्थ रीतीने सांगितले, मी तुमच्यासाठी संसारात पुष्कळ खस्ता काढला आहेत, तर आता यावेळी मला शांत चित्ताने असू द्या. कोणाला रडायचे असेल तर त्याने खोलीबाहेर जावे. असे बोलून बाबांच्या चेहऱ्याकडे नजर लावून 2 हात जोडून, प्रभो, हे तारापासे आऊछू असे बोलून देह सोडला. हे जेव्हा कळले तेव्हा बाबांच्या शब्दांचा उलगडा झाला. पायी म्हणजे पायानी नव्हे, तर आपल्या यत्नाने अथवा माझ्या पायाजवळ सर्व बोलणे व शिकवणे आध्यात्मिक. इतका श्रीमंत मनुष्य, कितीतरी मोठा त्याचा व्यवसाय, पण काय तयारी, केवढी बाबांवर निष्ठा, किती शांत प्रकारे व पूर्ण सावधगिरी ठेवून प्रभूच्या पायापाशी अंतकाळी प्रयाण. बोलणे सोपे, वाचन व वायफळ बडबड आपणा प्रत्येकाला करता येते, पण असा मृत्यू येणे हे कोट्यावधी माणसातून किती जणांना तरी साधते. धन्य त्या शेठजीची व धन्य साईबाबांची. जास्ती काय लिहावे. या शेठनी शिर्डीत जाऊन महाराजांचे साक्षात दर्शन केव्हाही घेतले नव्हते, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. बाबा जाड्या विद्वानांना तर अगम्य पण साध्य भोलया लोकांबरोबर अत्यंत प्रेमाने व अघळपघळ बोलत असत. माझ्या मित्रांच्या धाकट्या मुलाबरोबर एके दिवशी मोठा वाद संपला. बाबा म्हणत, तुझ्या घरी येताना आगगाडी आधी लागते, मग घर. मुलगे म्हणे, घर आधी, नंतर गाडी. गाडी घराच्या मागल्या बाजूने जाते. मुलगा व्यवहारदृष्ट्या खरा, बाबा अध्या मदृष्टी खरे. काही वेळाने मुलाची खात्री झाली की बाबा सरळ रेषेने येणारे. त्यांना अलबत आधी गाडी, मग घर. त्यांना बसल्या ठिकाणाहून सर्व जगातले व्यवहार दिसतात व कळतात, तर त्यांच्या घरी जाण्यासाठी पुढच्या दारी जाऊन दादर चढून व गाडीवर येण्याचे काय प्रयोजन. व्यवहारी माणसांना व्यवहार देखील बाबांच्या दरबारात कसा चोखरीतीने झालेला पाहण्यात येईल. एकदा सर्व मंडळी मशिदीत श्री साईबाबांच्या चरणापाशी बसली असता एक बाई सीताफळाची पाटी घेऊन बाबापाशी आली. त्या दिवशी प्रथमच सीताफळाचा हंगाम सुरू झाला होता. पाटीत 6 सीताफळे. बाबांनी किंमत विचारली. ती म्हणाली, 1 रुपया. बाबा म्हणे, फार महाग, इतक्या किमतीची आपणाला नकोत, सस्ती होतील तेव्हा घेऊ. बाईने पाहिले, बाबा घेईनात. सुमारे अर्धा तास रंगछक चालली होती. तेव्हा म्हणाली, बाबा, तुला वाटेल ती किंमत दे. मी बुद्या कुणालाही न विकता आधी तुझ्या दरबारात आणली. सरते शेवटी बाबांनी ती 6 सीताफळे 10 आण्याला खरीद केली आणि ताबडतोब सर्वांना वाटून टाकली. थोड्या वेळाने एक दुसरी बाई सीताफळाची टोपली घेऊन आली. पाटीत 10 सीताफळे. बाबा सीताफळे मुळीच घेत ना आणि म्हणाले, मी आत्ताच घेतली, आता मला नको. सरते शेवटी बाईने पुष्कळ काकुळती केल्यावर ती 10 सीताफळे 6 आण्याला घेतली व ती ताबडतोब वाटून टाकली. पहिल्या पाटीवालीला पैशासाठी 1 घंटाभराने ये म्हणून सांगितले. त्याच्याप्रमाणे त्या दुसऱ्या बाईला सांगितले. त्या बाई काही वेळाने आल्या व पैसे मागू लागल्या. माधवराव जवळ बसले होते. त्यांना बाबा म्हणाले, श्यामा, या बायाने मला लय त्रास दिला. काय रे यांचा हिशोब झाला? माधवराव म्हणाले, या बाईची देवा, तू 6 सीताफळे 10 आण्याला घेतलीस आणि या दुसऱ्या बाईची 10 सीताफळे 6 आण्याला घेतलीस. हां, तर मग काय हिशोब रे? माधवराव म्हणाले, 10 आणे आणि 6 आणे म्हणजे 1 रुपया.
मित्र जवळ बसला होता त्याला बाबा म्हणाले, तुझ्याजवळ 2 रुपये आहेत काय? मित्राने 2 रुपये खिशातून काढून बाबांच्या स्वाधीन केले. बाबांनी प्रत्येक बाईला 1-1 रुपया दिला. हा सर्व प्रकार पाहून मित्राला स्वस्थ राहावेना. तो नम्रतेने बाबांना बोलला, हे सर्व काय झाले? मला मुळीच कळत नाही. विचारू का? बाबा बोलले, विचार. तेव्हा त्याने या सर्व गोष्टीचा खुलासा मागितला. बाबा म्हणाले, हे बघ, जेव्हा बाजारात नवा माल येतो तेव्हा त्याला फार दाम पडतो ना? तो म्हणाला, होय. तेव्हा जपून खरीद करावे लागले ना? तो म्हणाला, होय. म्हणून आज पहिल्याने सीताफळे आली तेव्हा विचार करून खरीद केली. पुन्हा दुसरी पाटी आली तेव्हा आपली गरज राहिली नव्हती, म्हणून भाव उतरला म्हणून कमी भावाने घेतली. तू असेच करतोस ना? मित्र म्हणाला, होय. व आणखी म्हणाला, त्यांना म्हणजे त्या बायांना भराने वे म्हणून का सांगितले? बाबा बोलले, अरे माल पारखून घ्यायचा असतो ना? नंतर मित्र म्हणाला, त्या दोन्ही बायांना प्रत्येकी 1-1 रुपया का दिलात? बाबा बोलले, अरे ते त्यांच्या नशिबात होते. आपल्यासाठी एवढ्या कल्लीने त्यांना फळ आणली, त्याचा बदला नको का त्यांना द्यायला? याप्रमाणे व्यावहारिक ज्ञान व त्यासोबत पारमार्थिक देणे या दोन्ही गोष्टी कितीतरी सूक्ष्म रीतीने या लहानशा गोष्टीवरून आपल्यासारख्या संसारी माणसांना शिकवावयाचा आहेत. असे प्रकार बाबांच्या दरबारात प्रत्यही पाहाव्यास मिळत. वरवर पाहणाऱ्यास ते विचित्र व विसंगत दिसत. माळसच्या महाराजांच्या पायापाशी माझा मित्र बसला असता त्याने एक स्वतःच्या डोळ्यांनी चमत्कार पाहिला. तो असा. ही गोष्ट बडोदा मुक्कामी त्याच्या यजमानाच्या घरात वरच्या वरांड्यामध्ये घडली. महाराज राणापुरी जेव्हा गुहेतून बाहेर पडत तेव्हा दिगंबर स्थितीत असत. त्यांच्या शिष्यापैकी कोणीतरी त्यांच्या अंगावर छाटी टाकीत असे. वरील घरी 1-2 प्रहरी महाराज एका आराम खुर्चीवर पडले होते. त्यावेळी प्रेमानंद नावाच्या प्रसिद्ध वकिलाची वृद्ध आई महाराजांच्या दर्शनासाठी आली. ती महाराजांच्या खांद्याजवळ बसून गोष्टी करू लागली. बोलता बोलता महाराजांचे संभाषण सर्व स्त्री वाचक होऊ लागले. महाराजांचे अंगावर छाटी होती, पण आत दिगंबर स्थिती असल्या कारणाने व पाय खुर्चीच्या फळ्यावर होते म्हणून पायाकडे बसलेल्या गृहस्थास त्याचे इंद्रिय स्पष्ट दिसत होते. त्या बाईबरोबर बोलता बोलता ते त्यांचे इंद्रिय नाहीते होऊन तेथे स्त्रीलिंग दिसू लागले. हे माझ्या मित्राने आपल्या डोळ्यांनी स्पष्ट पाहिले व आश्चर्यचकित होऊन शेजारच्या मंडळीस पाहण्यास सुचविले. ती बाई बोलत होती तोपर्यंत ही स्थिती होती. तिने महाराजांची रजा घेता क्षणीच महाराजांनी स्थिती पूर्ववत झाली. माझ्या मित्राने राहेविना त्याने महाराजांस विचारले, ये कैसा हुआ? महाराज जावयाच्या दोन्ही बाजूकडे बोटे दाखवून म्हणाले, यहाँ नस है. वो जब स्त्री भावना होती है तब खेत जाते हैं और स्त्री रूप होता है. महाराज जुबानपणी असताना श्री रामकृष्ण परमहंस यांना बच्चा असलेले पाहिलेले सांगत. यावरून त्यांच्या उमरची साधारण कल्पना होईल. अशा पूर्ण योग्याला मित्राने खंडयोग-विषयी विचारले. त्यांनी सांगितले की खंडयोग खरा आहे. आपण या देहात अनुभवलेला नाही, पण पुढल्या देहात त्याचा पूर्ण अनुभव घेऊ. या त्यांच्या शब्दावरून बाबांच्या देहाचे तुकडे झालेले ज्यांनी पाहिले ती हकीकत खरी ठरते. हे महाराज 1921 साली समाधीस झाले. समाधी घेण्यापूर्वी 2 दिवस शेठ विठ्ठलदास चतुर्भुज हिर्याने व्यापारी व इतर मंडळीसमोर महाराज स्पष्ट बोलले की ते 20 वर्षांच्या जुबान तरुणाचा देह धारण करणार आहेत. यावरून श्री साईबाबांचे अयोनिसंभवत
वत स्पष्ट कळून येते. या सर्व स्थिती वाचकापुढे स्पष्ट रीतीने मांडून श्री साई माऊलीच्या अगाध लीलेविषयी माहिती व्हावी या हेतूनेच वरील दाखले दिले आहेत. अशा बाबतीत तुलना करणे ही गोष्ट केवळ गौण व नेद्य. मित्राला व मला श्री साई माऊलीच्या चरणापाशी अनेक गोड अनुभव आले आहेत व श्रीच्या देहपातांतरही येत आहेत, परंतु मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही. श्री साई माऊलीने पदरात घेऊन साक्षात दर्शन देऊन कृतार्थ केले व यामुळे पायापाशी बसणाऱ्या कोणाही बालकास प्रेमाचा उमाळा येऊन धन्य वाटणे हे साहजिक आहे. लोभ असावा ही विनंती. आपला नम्र रा. आ. तरखडकर.